नमस्कार मंडळी, मी पूनम दळवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजपासून मी तुम्हाला भेटणार आहे मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी। तर आज मी तुमच्याशी शेअर करते माझी वेट लॉस जर्नी। चला तर सुरू करूया। सगळ्यांची इच्छा असते की आपण स्लिम ट्रिम असावं, फिट असावं आणि मेन म्हणजे वेस्टर्न ड्रेसमध्ये स्वतःला कॉन्फिडंट फील करावं। मग यासाठी तुम्ही काहीही करता। काही व्यक्ती जिम जॉइन करतील, तर काही व्यक्ती घरच्या घरी एक्सरसाइज करतील, तर काही व्यक्ती क्रॅश डाएट करतील। पण क्रॅश डाएटचं कसं असतं, तुम्ही वेट लॉस तर कराल, पण जसं क्रॅश डाएट सोडून तुमच्या रेग्युलर डाएटला याल तसं तुम्ही जितकं वजन कमी केलं आहे त्याच्यापेक्षा जास्त वेट गेन कराल। मी हे लहानपणापासून काही अशी स्लिम ट्रिम नाही किंवा ओव्हरवेट ही नव्हते, पण जसं माझं हॉस्टेल लाईफ चालू झालं तसं माझं बाहेरचं खाणंही चालू झालं। मग ते फास्ट फूड असो, ऑइली फूड असो किंवा बेकरी आयटम्स असो, याच्यामुळे काय झालं, माझं वेट हळूहळू गेन होण्यास सुरू झालं। मग असंही नाही की मला काही समजत नव्हतं। मग मी ही तुमच्यासारखीच आज उपवास करणार आणि दुसऱ्या दिवशी जेवढं खायला हवं त्याच्यापेक्षा जास्त खाणार। याचे होत होते दुष्परिणाम। वेट लॉस होण्याऐवजी माझं वेट आणखी गेन होण्यास सुरू झालं। मग मी हळूहळू सर्च करण्यास सुरू केलं, यूट्यूबवर व्हिडिओज पाहिले। मग मला मिळाला वेट लॉस फॉर्म्युला, ज्याचं नाव आहे कॅलरी डेफिसिट, आणि त्या फॉर्म्युलेच्या मदतीने मी 6 महिन्यामध्ये 15 किलो कमी करू शकले। तर तो फॉर्म्युला काय आहे ते आपण बघू छोट्याशा क्लिप नंतर। चला तर ही क्लिप पाहून घ्या। सगळे फोटो माझेच आहेत। खूप एक्साइट झाला असाल ना की असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्या मदतीने मी इतकं वजन कमी केलं। तर त्याचं नाव तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे, कॅलरी डेफिसिट। तर याच्यावर मी तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ बनवणार आहे। आज फक्त इन शॉर्ट सांगते। कॅलरी डेफिसिट म्हणजे काय, दिवसाला तुम्ही जितक्या कॅलरीज घेता त्याच्यापेक्षाही जास्त कॅलरी जेव्हा तुम्ही बर्न करता तेव्हा तुम्ही वेट लॉस करू शकता। याच फॉर्म्युलेच्या मदतीने आणि योग्य डाएट, योग्य एक्सरसाइजच्या मदतीने मी 6 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करू शकले। योग्य डाएट आणि योग्य एक्सरसाइज हे तर महत्त्वाचं आहेच, पण याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाच्या आहेत आणखी 4 गोष्टी। त्या कोणत्या ते आपण पाहू। नंबर 1, माइंडसेट। जेव्हा तुम्ही वेट लॉससाठी चालू कराल तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माइंडसेट। तुम्ही तुमच्या मनाला पहिला तयार करा। जर तुमचं मन तयार असेल तर तुम्ही फोकस्ड राहाल, तुम्हाला एक दिशा मिळेल आणि त्यानुसारच तुम्ही वाटचाल कराल। मग कितीही अडचणी आल्या तर तुम्ही थांबणार नाही, तुमची जर्नी चालूच राहील। नंबर 2, स्ट्रॉंग विल पॉवर अँड डिटर्मिनेशन। तुमचा दृढ निश्चय पक्का असेल आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही काहीही करू शकता, काहीही करू शकता। मग तुमच्यासमोर कितीही अडचणी येऊ देत, धो पाऊस येऊ दे किंवा बाहेर कडाक्याची थंडी असू दे, कारण आपल्याला माहीतच आहे, कारण खूप जण अशी कारणे देतात की खूप धो पाऊस चालू आहे, आज मी एक्सरसाइज करणार नाही, किंवा बाहेर खूप थंडी आहे, मी एक्सरसाइज करणार नाही। ठीक आहे, धो पाऊस आहे, कडाक्याची थंडी आहे, तुम्ही बाहेर न जाता त्या दिवशी घरच्या घरी एक्सरसाइज करू शकता। कारण जर तुमचा दृढ निश्चय पक्का नसेल आणि इच्छाशक्ती प्रबळ नसेल तर तुम्ही कितीही चांगले डाएट प्लॅन्स यूज करा किंवा कितीही चांगल्या एक्सरसाइजचे प्लॅन्स करा, त्याचा काहीही फायदा होणार नाही। जर तुमचं डिटर्मिनेशन अँड विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर मग काहीही असू दे, तुम्ही ती गोष्ट करणारच। नंबर 3, पेशन्स। आज मी एक्सरसाइज करायला चालू केलं आणि उद्याला लगेच त्याचा रिझल्ट मिळाला असं अजिबात होणार नाही, किंवा मला एका आठवड्यात 10 किलो कमी करायचे आहेत तर तसंही होणार नाही। तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील, कारण प्रत्येकाचं हाईट, प्रत्येकाचं वजन
हे एकमेकांपासून वेगळं असतं. कोणाला 10 किलो कमी करण्यासाठी 3 महिने लागतील, तर कोणाला 10 किलो वजन कमी करण्यासाठी 6 महिने लागतील. पण तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. जर तुम्ही महिन्याला 1 किलो जरी कमी केला तर इट्स गुड, पण पेशन्स ठेवावेच लागतील. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या बॉडीचं जे एक आयडियल वेट आहे ते मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची जर्नी चालूच ठेवावी. नंबर 4, कन्सिस्टन्सी. जेव्हा तुम्ही वेट लॉस करण्यास सुरू करता तेव्हा आठवड्याचे 7च्या 7 दिवस एक्सरसाइज करता. मग हळूहळू ते 7 दिवसाचे होतात 6 दिवस, मग 5 दिवस, आणि मग तुम्ही म्हणता की ठीक आहे, आपण 4 दिवस आठवड्यातून जर एक्सरसाइज केली तर ठीक आहे, आपण वजन कमी करू शकतो. मग हळूहळू महिन्यातून एकदा जाल, हळूहळू 2 महिन्यातून एकदा एक्सरसाइज कराल. पण मंडळी, मला एवढंच सांगायचं आहे की असं एक्सरसाइज करून तुम्ही अजिबात वजन कमी करू शकणार नाही. कन्सिस्टंट हे राहिलंच पाहिजे. जर आठवड्याला 7 दिवस आहेत तर तुम्हाला 7 दिवस एक्सरसाइज नाही करायचे, 6 दिवस रेग्युलर एक्सरसाइज करायचे आहे आणि 1 दिवस रेस्ट करायचे आहे. हां, याचा अर्थ असं नाही की तुम्ही आजारी आहात तरी तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे. नाही, जर आजारी असाल तर तुम्हाला रेस्टच करायची आहे. पण 7 दिवसामध्ये 6 दिवस आठवड्यातून तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करायचीच आहे. योग्य आहार आणि योग्य एक्सरसाइज याच्यासोबत या आहेत 4 महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यामुळे तुम्ही इझिली वेट लॉस करू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक्स करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली जे रेड बटन आहे सबस्क्राईबचं, त्याला सबस्क्राईब करून त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. त्याच्यामुळे काय होईल, जसजसे मी व्हिडिओज अपलोड करील ते तुम्हाला सर्वात पहिला भेटतील. चला तर हेल्दी खा आणि फिट राहा. बाय.